नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सध्या या फणसाच्या झाडाखाली आहे आणि ह्या फणसाचेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फणस खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, पण आयुर्वेदानुसार ह्या फणसाचं सेवन करण्याचे काय औषधी गुणधर्म असू शकतात, तर त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. फणस जर आपण जास्त प्रमाणात खाल्लं तर आपलं वजन जास्त वाढेल, आपल्याला अपचन होईल, या प्रकारचे अनेक गैरसमज सुद्धा आहेत. तर ते सगळे गैरसमज आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात फणसाचे औषधी गुणधर्म. पहिला औषधी गुणधर्म आपलं पचन सुधारण्यासाठी यामध्ये हाय फायबर असतात. तर ते हाय फायबर आपलं कॉन्स्टिपेशन दूर करतं. त्यानंतर आपल्या आतड्यांच्या ज्या काही हालचाली आहेत ते सुधारतं आणि त्यामुळे आपलं पोट साफ होण्यास, कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होण्यास फणस फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी यामध्ये कोलेस्टेरॉल जे असतात, गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याची क्षमता आहे आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता फणसामध्ये असते. त्यामुळे आपलं हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि आपलं जे काही ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्याचं काम देखील हे फणस करणार आहे. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर फणसाचं सेवन केलं तर यामध्ये आयर्न जास्त आहे आणि हे आयर्न त्यांचं हिमोग्लोबिन वाढवण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे ॲनेमियामध्ये आपल्याला जर हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर आपण फणसाचं सेवन चालू करावं. त्यानंतर आपल्याला इन्स्टंट एनर्जी हवे तर इन्स्टंट एनर्जीसाठी आपण ह्या फळाचं म्हणजेच फणसाचं सेवन करू शकतो, कारण याच्यामध्ये नैसर्गिक साखर असते आणि ही नैसर्गिक साखर आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम ती करत असते. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवायची तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर ह्या दोन गोष्टी आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये उपयोगी ठरत असतात. आपल्या त्वचेवरती ग्लो यावा आणि आपलं अँटी एजिंग प्रिव्हेंट व्हावं यासाठी देखील आपण फणसाचं सेवन करत राहिलो तर आपण चिरतरुण राहण्यास ते मदत करणार आहे, आपलं अँटी एजिंग प्रिव्हेंट करणार आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे घटक असतात. जे वयोवृद्ध लोक असतील, त्यांचे सांधे दुखत असतील तर ते सांधे हाड दुखण्याचं कमी करायचं असेल तर त्यांनी फणसाचं सेवन केलं तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आहे आणि हे व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्याचं आरोग्य सुधारतं, आपली नजर तीक्ष्ण करण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी याचं लिमिटेड प्रमाणामध्ये सेवन केलं तर त्यांना देखील हे फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला वजन वाढवायचंय तर वजन वाढवण्यासाठी याच्यामध्ये नैसर्गिक साखर आहे, अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत, हाय फायबर आहे. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लिमिटेड प्रमाणामध्ये जर आपण याचं सेवन केलं फणसाचं तर वजन कमी करण्यामध्ये आणि वजन वाढवण्यासाठी दोन्हीसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स सापडत असतं आणि हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपली स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये, आपले लहान मुलं असतील त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये फणस उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होत असेल तर तो उष्णतेचा त्रास कमी करण्याचं कार्य देखील हे फणस करणार आहे. तर हे होते या फणसाचे औषधी गुणधर्म. फणसाचे सेवन करत असताना आपण ह्या काळजी घेतल्या पाहिजे. फणसाचं सेवन करत असताना फणस हे लिमिटेड प्रमाणामध्ये आपण खावं. जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो. फणस हे शक्यतो दुपारी खावं, रात्री खाणं टाळावं. त्यानंतर फणस खाल्ल्यानंतर लगेच त्यावर पाणी पिऊ नका. आपल्याला जर मधुमेह असेल तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी याचं लिमिटेड प्रमाणामध्ये आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचं सेवन करावं. आणि आपल्याला जर काहीही खाल्ल्यानंतर किंवा अपचनाचा जास्त त्रास होत असेल तर आपण लिमिटेड प्रमाणामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फणसाचं सेवन करावं. तर हे होते ह्या फणसाच्या औषधी गुणधर्माविषयीची माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.